छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या ऐतिहासिक आणि पवित्र किल्ले रायगडावर 50 पेक्षा जास्त दारूच्या रिकाम्या बाटल्या आढळून आल्याने शिवप्रेमी आणि नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। या गंभीर प्रकारानंतर नेमके रायगडचे पावित्र्य कोण राखणार आणि पुरातत्व विभाग नेमका करतोय काय, असा संतप्त सवाल छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यातील पायदळ प्रमुख सरनोबत पिलाजीराव गोळे यांचे 15वे वंशज लौकिक गोळे यांनी राज्य शासनाला विचारला आहे। ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत पूजनीय मानल्या जाणाऱ्या गडावर अशा प्रकारचे गैरप्रकार घडत असल्याने गडावर नेमकं चाललंय तरी काय, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे। मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पर्यटक रायगडावर भेट देत आहेत। मात्र काही हुल्लडबाज पर्यटकांकडून गडाच्या पावित्र्याला गालबोट लावणारे प्रकार उघडकीस आले आहेत। किल्ले रायगडावरील MTDC रूम्सच्या जवळ तसेच राणीवशाच्या मागे आणि इतर विविध ठिकाणी दारूच्या बाटल्या, प्लास्टिक कचरा व मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता आढळून आली आहे। या प्रकारामुळे गडावर येणाऱ्या शिवभक्तांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। स्थानिक नागरिक आणि इतिहासप्रेमींच्या मते गडावरील सुरक्षा व्यवस्था आणि नियंत्रण यंत्रणा सध्या अत्यंत अपुरी पडत आहे। गडाच्या मुख्य प्रवेशद्वारांवर पर्यटकांची काटेकोर तपासणी होत नसल्यानेच काही जण सहज दारूच्या बाटल्या घेऊन गडावर जात असल्याचा थेट आरोप केला जात आहे। किल्ले रायगड ज्यांच्या देखरेखीखाली येतो तो पुरातत्व विभाग या सर्व प्रकारावर ढिम्म का, असा सवाल आता दुर्गप्रेमींकडून विचारला जात आहे। गडाचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व लक्षात घेता प्रशासनाने तातडीने कठोर पावले उचलावीत, अशी मागणी सरनोबत वंशज लौकिक गोळे यांनी राज्य शासनाकडे केली आहे। गडावर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तातडीनं CCTV कॅमेऱ्यांची यंत्रणा वाढवणे, सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवणे, जागोजागी दारूबंदीचे फलक लावणे आणि नियम मोडणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करणे अत्यंत गरजेचे असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे। शिवछत्रपतींच्या स्मृतींशी जोडलेल्या रायगडाचे पावित्र्य जपणे ही प्रत्येकाची जबाबदारी असून प्रशासनाने आता तरी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी जोर धरत आहे। परप्रांतीयांना सांगतो की परकीय म्हणजे दुसऱ्या राज्यातले लोक मराठ्यांचा इतिहास पुसतायत, पण इथला मराठी माणूस आणि स्थानिक ज्यांना जे छत्रपती शिवरायांचं नाव घेतात आणि गडावर येत आहेत, तर ते स्वतः सुद्धा या छत्रपती शिवरायांचा अपमान करतात आणि त्यांचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न करतात। आज ह्या बारक्या पिढीला आपण दाखवायचं काय, दारूच्या बाटल्या गडावर की छत्रपती शिवरायांचं शौर्य दाखवायचं की मावळ्यांचं शौर्य दाखवायचं, हे आपणच चुकतोय। तर येणाऱ्या कुणीही अशा लोकांना भान ठेवा, तुम्ही गडावर येताय, तुम्ही एखाद्या पबला चालला नाही किंवा बिअर बार मध्ये चाललेला नाहीये, तर तुम्ही गडावर येताना भान ठेवावं। आणि ते करत असलेलं काम रायगड प्राधिकरण यांचं नाव घेतोय। आणि दुसरी गोष्ट ASI यांचं काम आहे रायगडवर येणाऱ्या सुरक्षेची व्यवस्था चांगल्या पद्धतीने करावी आणि गडावर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं चेकिंग झालं पाहिजे। म्हणजे गव्हर्नमेंटचं तुम्हाला कोणाला माहितीये का, या गडासाठी 603 करोड रुपयांचा निधी आलेला आहे आणि त्या निधीमध्ये स्पष्टपणे नमूद केलेलं आहे की रायगडावर येताना चेकपोस्ट असणार आहे। तुम्ही गडावर येताना प्रत्येक व्यक्तीची बॅग चेक केली जाणार आहे। अशा प्रकारे ह्या दादा सगळ्यांनी हे दाखवा, तर अशा प्रकारे तुम्ही बॅग चेकिंग करून दाखवणार आहे का, अशा प्रकारचे बॅग चेक करून दाखवणार आहे का? आणि ह्या प्रशासनाला प्रश्न विचारा, पैसे प्रशासन देते, गेले 9 वर्ष झाले ह्याच्यासाठी पैसे दिलेले आहे। 9 वर्षात तुम्ही प्लास्टिक बंदी, दारू बंदी सादर, बाकीचे तर गड सोडा जिथे कोणाचं लक्ष नाही, पण रायगडवर जिथे जतन आणि संवर्धन जो युनेस्को मध्ये गड गेलेला आहे तिथे तुम्हाला हे दाखवता येत नाही का? महिलांच्या सुरक्षिततेचा सुद्धा इथं मुद्दा उपस्थित होतो। शुद्धीत असलेल्या माणसाला कळतं आपण काय वागतोय, समोरची आपली आई आहे, बहीण आहे, पण एखाद्या दारुड्याला ते कळणं फार अवघड आहे। तर महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पण हे अत्यंत महत्वाची गोष्ट आहे की जर उद्या इथे काही वाईट प्रसंग घडला एखाद्या महिलेच्या बाबतीत, तर राजधानी रायगडाची बदनामी होणार आहे यातून। तर त्या दृष्टीनेही महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा मुद्दा महत्वाचा आहे। तर मला असं वाटतं प्रशासनाने याच्यात लक्ष घालणं
आणि तातडीने काहीतरी महत्वाच्या आणि निर्णायक ठरतील अशा उपाययोजना करण्याची गरज आहे. सगळ्यांनी मोबाईल हातात घ्या. सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपण ज्यावेळेस रायगडावरती येतो तेव्हा बोर्ड वाचतोय की इथं दारुड्याला गुटखा खाणाऱ्यांना वरती सोडलं जाणार नाही. मग असा जर बोर्ड लावलेला असेल आणि अशा बोर्डच्या वेळेस जर एवढ्या बातम्या सापडत असतील तर चेकिंग होतंय की नाही हाही प्रश्न प्रत्येकाला पडला पाहिजे. आणि इथं जेवढे गायडन्स आहेत त्यांना सुद्धा मी विनंती करेन की प्रत्येकाचं बॅग चेकिंग करल्याशिवाय त्यांना गायडन्स करू नका. हा आदर्श आपण घेणार आहोत का, हा प्रश्न स्वतःच्या मनाला विचारला पाहिजे. या बॉटलवाल्यांचा म्हणजे दारू पिणाऱ्यांचा निषेध करायचा का? झालाच पाहिजे का नाही? इथे काम करणारं रायगड प्राधिकरण आणि एस आहे त्यांचा निषेध. रायगडवरची दारूबंदी झालीच पाहिजे. रायगडवरची दारूबंदी झालीच पाहिजे. अशा दारू पिणाऱ्यांचं करायचं काय? आणि अशा प्रशासनाचं करायचं काय? छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय जिजाऊ. जनोदयकरिता मिलिंद माने, महाड. जनो